काल दिल्लीत सीजेपीच्या चला संसद आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला. जंतर मंतरवरून संसदेकडे निघालेल्या हजारो विद्यार्थी, युवक आणि महिलांना दिल्ली पोलिसांनी संसद मार्गावरील बॅरिगेडजवळ रोखले. त्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाले आणि काही वेळातच परिस्थिती चिघळली. सीजेपीचा आरोप आहे की आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दावा केला की अनेक विद्यार्थ्यांवर निर्दयपणे लाठ्या चालवण्यात आल्या. अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, काही आंदोलनकर्त्यांची डोकी फुटली आणि काही जण रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. सीजेपीने असाही आरोप केला की पोलिसांच्या कारवाईत महिला आंदोलनकर्त्यांनाही सोडण्यात आलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार अवघ्या 15 वर्षाच्या एका मुलीला एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण केले. तसेच सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉक्टर गीतांजली आंगमो यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीजेपीच्या म्हणण्यानुसार एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांचे केस पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाहनातून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गोंधळादरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये काही आंदोलनकर्ते जखमी अवस्थेत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी रक्तबंबाळ विद्यार्थी, जखमींना उचलून नेणारे आंदोलनकर्ते आणि मोठी धावपळ झाल्याचे दृश्यही समोर आलं आहे. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे 70 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात विविध कायदेशीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की कोणत्याही व्यक्तीवर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आलेला नाही. उलट काही आंदोलनकर्त्यांनी बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली, सरकारी वाहनांची तोडफोड केली आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण केला. या गोंधळात 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलनाचे व्यासपीठ हटवले असले तरीही सीजेपीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अभिजित दिपके, आशुतोष रांका, सौरभ दास आणि डॉक्टर गीतांजली आंगमो यांनी केरळ हाऊस जवळ धरणे आंदोलन सुरू ठेवले. डॉक्टर गीतांजली आंगमो यांनी सांगितले की सोनम वांगचुक यांचे उपोषण अजूनही सुरू असून सरकारने शिक्षणाशी संबंधित मागण्यांवर ठोस भूमिका घेतल्याशिवाय ते उपोषण मागे घेणार नाहीत. सध्या या प्रकरणात सीजेपी आणि दिल्ली पोलीस दोघेही भूमिकेवर ठाम आहेत. सीजेपी पोलिसांवर अत्याधिक बळाचा वापर केल्याचा आरोप करत आहे, तर दिल्ली पोलीस हे सर्व आरोप नाकारत आहेत. या दोन्ही बाजूंच्या दाव्यांची सत्यता अधिकृत तपास आणि उपलब्ध पुराव्यानंतरच स्पष्ट होणार आहे.